माननीय मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिकेला व्यापारी उद्योजकांनी चर्चा करण्याची जी सांगितली त्याबाबतची आज बैठक झाली। त्यामध्ये व्यापारी आणि उद्योजकांनी अशी भूमिका मांडली की जी आमची शिखर संघटना आहे महाराष्ट्राची, बाम ट्रेडिशनल कॉस्ट्युम महाराष्ट्र, तर या संघटनेद्वारे शासनानंच तयार केलेला MVDCचा जो अहवाल आहे त्या पद्धतीने याच्यावर तोडगा काढावा। आणि व्यापारी उद्योजकांनी यांनी सांगितलं की LBT किंवा जकात हे आम्हाला दोन्ही प्रस्ताव मान्य नाही, त्याच्यातली व्हॅटमध्ये जी थोडीफार वाढ आहे ती करून त्या महानगरपालिकेला थेट उत्पन्न मिळावं आणि ते उत्पन्न वाढ असावी, त्यामध्ये प्रत्येक वर्षी व्हावी आणि महानगरपालिकेची स्वायत्तता टिकावी। या तिन्ही गोष्टींचा त्यामध्ये अंतर्भाव करून ही एक नवीन प्रस्ताव केलेला आहे आणि तो सुरुवातीला फार्मने केला होता आणि नंतर MVDCने देखील तोच प्रस्ताव केला होता। त्यामुळे आमची ठाम मागणी आहे की त्याच प्रस्तावावर जकात आणि LBT हे दोन्ही नष्ट व्हावे। अदरवाईज महाराष्ट्र शासनानं काही बळजबरी करण्याचा प्रयत्न केला LBT किंवा जकात, तर आमचा विरोध कायम राहील आणि त्या पद्धतीने ज्याप्रमाणे गेली 3.5 वर्ष अजून चालू आहे तेच यापुढे चालू आहे। मुद्दा जो महापौर आणि मॅडम या दोघांनी मांडला की आमची स्वायत्तता न जाता आम्हाला आमचं उत्पन्न मिळालं, या उत्पन्न त्यांच्या मताशी आम्ही सहमत होतो। त्यांना मी इतकं पटपट सांगितलं की जे उत्पन्न 14,000 कोटीचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 26 महापालिकेचं होतं त्या उत्पन्नाचा स्रोत जो आहे तो आम्ही द्यायला तयार आहोत। आमची मुंबईची संघटनेने तो स्रोत तयार केलेला आहे आणि आज आम्ही त्याच्याकडे अशी मागणी केली की जकाती नको, LBT नको आणि इतर ह्याच्यातून आम्ही तुम्हाला तेवढे पैसे भरून देतो आणि महापालिकेची स्वायत्तता टिकेल असं आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे। तर त्याप्रमाणे त्यांनी ते अनुदान तत्व मान्य करावं अशी आमची सगळ्यांची विनंती। सह्याद्री अतिथीगृहामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्या महानगरपालिकेच्या जे महापौर आहे आणि आयुक्त आहे त्यांनी सगळ्यांना बोलवलं होतं आणि LBTच्या बद्दल जे काही निर्णय घ्यायचे आहे किंवा त्याच्याबद्दल शासन स्तरावर जे काही विचार सुरू आहे त्याच्याबद्दल त्यांनी सगळ्यांच्या सोबत बोलले आणि त्यामध्ये बरेच महापौरांनी विनंती केले की ते आपल्या महानगरपालिकेमध्ये परत जातील आणि व्यापारी संघटनेशी बोलून त्याचे मत जाणून घेऊन नंतर त्याच्या स्तरावर काय पर्याय होऊ शकतात किंवा LBT बदल होऊ द्या, जकात बदल होऊ द्या, 1% वॅटच्या बदल 1% वॅटमध्ये वाढीच्या बदल होऊ द्या, निर्णय घेऊन काहीतरी त्याच्याबद्दल शासनाला कळवतील म्हणून सांगितलं होतं। त्याप्रमाणे तातडीने बैठक लावण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी सूचित केले होते। त्याप्रमाणे आमच्या माननीय महापौर महोदयांनी आज सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आणि सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आणि व्यापारी संघटनेच्या सगळ्या प्रतिनिधींच्या सोबत आज हे मीटिंग घेतलेलं आहे। त्यांनी जे विषय मांडलेला आहे की त्यांना काही LBTच्या मध्ये काही त्यांना प्रॉब्लेम्स आहे किंवा जकातबद्दल त्यांचे काही विचार आहे किंवा 1% वॅट किंवा स्टॅम्प ड्युटी, प्रोफेशनल टॅक्स बरेच काही वाढवून ते शासनाला कसे कॉम्पन्सेट करून देऊ शकतात आणि शासनाकडे अनुदान मागण्याबद्दल हे सगळ्याबद्दल विचार झालेला आहे।